निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। नमस्कार, मी सहदेव जाधव। आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। संगीता बांबळे, नंदू कापडी, इसाक पटेल, मनसूरभाई शेख, रोहिणीताई राऊत, मच्छिंद्र खेमनर, भीमराज जाधव, बंडू खेमनर, दिनकर गुळवे, महादू खेमनर, पोपट मनसूर, गोनके मामा, व्यासपीठावर उपस्थित सर्व तसेच समोर उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, नोव्हेंबर 2024 संगमनेर विधानसभेची निवडणूक लागली। संगमनेरच्या विकासाच्या परिवर्तनाची साथ त्यावेळेस आम्ही आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण घातली आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली। त्यावेळेस जो शब्द दिला होता आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी सुद्धा, जोपर्यंत या भागाचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवत नाही तोपर्यंत आम्ही काही मोठे कार्यक्रम या भागामध्ये घेणार नाही। आज सांगायला आनंद होईल मला का मुळा नदीवरील कोपरगाव पद्धतीचा जो बंधारा आहे जांबूदचा आणि साकूरचा, तिथे विशेष दुरुस्ती अंतर्गत आपल्याला बॅरेजेस मध्ये त्याचं रूपांतर करतोय। आताच साहेब सकाळी 10 वाजल्यापासून निघाले, गाडीत बसल्यानंतर साहेबांनी मला एक खंत व्यक्त करून दाखवली की आज आपण पहिल्यांदा साकूर भागामध्ये जातोय आणि त्या भागातील आपला धान्यावाग बुवाजी पाटील आज आपल्या बरोबर नाहीये। कारण प्रत्येक ठिकाणी आजपर्यंत मी असेल, साहेब असेल, कुणी इथं आलं तर बुवाजी पाटील आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थिती राहायची, प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढाकार राहायचा। बुवाजी पाटलांचा सुद्धा संघर्ष तुमच्या साकूर पठार भागासाठी नेहमी राहायचा। त्यांची इच्छा होती या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, त्या दृष्टीने जे प्रयत्न झाले अतिशय चांगल्या पद्धतीने आज त्याची आपण पाहणी सुद्धा केली। संगमनेर तालुक्यात मागील काही वर्षापासून जलसंपदा आणि जलसंधारण या दोन खात्यांच्या समन्वयामुळे आपल्या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कुठेतरी अडखळत पडला होता। मग तो तुमचा तळेगाव निमूनचा असेल किंवा साकूर पठार भागाचा असेल। मला आनंद आहे 23 नोव्हेंबरला आपला निकाल लागला आणि त्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन नागपूर येथे झालं आणि त्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी आपल्या पाण्याच्या प्रश्नावर बोललो होतो। आणि योगायोग बघा, रोगबाईंनी सांगितलं जाता योगायोग आपली परमेश्वरला काळजी होती। आजपर्यंत संगमनेरातील विरोधकांना जिवंत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं होतं, स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांची सुद्धा जी इच्छा होती या संगमनेर तालुक्यातील जनतेला पाणी मिळालं पाहिजे। आज योगायोगाने ते खातं सुद्धा जलसंपदा खातं आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे आलं। ते खातं आल्यानंतर खरं आज या तुमच्या विकासाला चालना मोठ्या स्वरूपात सुरू झाली। जलसंधारण म्हणायचं आम्ही काम करतो, जलसंपदाकडे निधी आहे, उपलब्धता सगळं असताना सुद्धा ते होत नव्हतं। आणि यापूर्वीच्या माजी लोकप्रतिनिधीची एक अनास्था होती का निवडणूक आल्यानंतर फक्त यायचं, तुम्हाला कुठंतरी गाजर दाखवायचं आणि मतासाठी लोकांना भूलभुलैयाचा कार्यक्रम करायचा प्रकार या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये होत होता। परंतु जसं जसं आज तुम्ही बघितलं असेल 1 वर्ष पूर्ण व्हायला 23 तारखेला आमदार म्हणून 1 वर्ष पूर्ण होत आहे, पण त्या 1 वर्षामध्येच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आपण प्रत्येक विभागाच्या माध्यमातून नामदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विभागाच्या निधी आणून या प्रत्येक तालुक्यातील एक गाव असं नसेल आज माझ्या माहितीनुसार त्या गावाला आपण निधी आणला नाही। त्यामुळे आज 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ही सुरुवात आपण केली। जनतेने सांगितलं नेहमी रोगबाई असेल, बाळासाहेब असेल, बुवाजी पाटील असेल, गुलाब असेल यांचा आग्रह राहायचा, कधी आलं का आमच्या पाण्याचं काय झालं, आमच्या पाण्याचं काय झालं। तुमच्या जवळून मुळा नदी वाहत होती, परंतु नियोजन नसल्यामुळं आणि मानसिकता नसल्यामुळं पाणी आपल्याला मिळत नव्हतं। जसं जसं आज मुळा जलाशयाच्या 14% अनुदान असणाऱ्या साठ्यातून आपण इकडे 900 हेक्टर म्हणजे 158.67 दशलक्ष घनफुटाचं पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र जे कधी आपल्याला मिळालंच नसतं आणि ते यापूर्वीच्या लोकप्रतिनिधीची इच्छाच नव्हती का असं पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र मिळावं। रोगबाई आता बोलताना रोगबाईंनी काही खंत व्यक्त केली, पण रोगबाई आता
जुनं काय झालं हे बघत बसू नका. आता आपल्याकडं खातं जलसंपदा खातं आपल्याकडे असल्यामुळं आपल्याला या साकूर पठार भागातील प्रत्येक गावाचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे हा सुटण्याचा निश्चित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेब त्या दृष्टीने आपल्याला सहकार्य मदत करतील. जसं आता सांगितलं गेलं का खरसिंद, शिंदोरी, बिरवाडी, मांडवे, बुद्रुक, साकूर, वरवंडी एवढ्याच याचं गुलाब म्हणला का आता बाकीच्या गावांमध्ये सोशल मीडियावर चालू होईल, अफवा पसरवण्याचा कार्यक्रम चालू होईल. पण त्या अफवा पसरवणाऱ्यांना तुमच्या माध्यमातून तुम्ही उत्तर दिलं पाहिजे का तुमच्याकडे सुद्धा गेले कित्येक वर्ष मंत्रिपद होतं, पाटबंधारे मंत्रिपद बी तुमच्याकडे होतं, जलसंधारण बी तुमच्याकडेच होतं. तुम्ही जे केलं नाही ते आम्ही आदरणीय नामदार साहेबांच्या माध्यमातून 11 महिन्यामध्ये करून दाखवलं. त्यामध्ये आता उपसा सिंचनमध्ये काही गावांचा अधिकाऱ्यांना साहेबांशी बोलल्यानंतर साहेबांनी तत्काळ सूचना देऊन सर्वे करायला लावला होता. तर रणखाम असेल, ठाकूरवाडी असेल, दरेवाडी असेल, चौधरीवाडी असेल, कवठे मलकापूर, जांभूळवाडी, हिवरगाव, कुंभारवाडी, तास्करवाडी या सगळ्या गावांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यामुळं कुणीही असा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जबाबदारी तुमची आहे. आज गुलाबनी परत एक खंत व्यक्त केली का निधी आमचा असतो आणि त्यांचा आधी फ्लेक्स लागतो. मग तुम्ही काय करता? आज तुम्हाला सुद्धा पुढे यावं लागेल, तुम्हाला सुद्धा ही जबाबदारी घ्यावी लागेल का जो निधी आपला महायुती सरकारचा आहे याच्यावरती अधिकार हा आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, आपल्या नेत्यांचा अधिकार आहे. त्यामुळे यापुढे कारण सांगण्यापेक्षा आता पुढे यायला शिका. आपण सत्तेत हे मान्य करायला शिका. आता विरोधाचा जो तुमचा वनवास होता 40 वर्षाचा हा वनवास कुठेतरी संपलाय. आता तुम्ही सत्तेमध्ये आहेत आणि त्याचा अनुभव घेणं चालू करा. सत्तेच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल. आज सगळ्या सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असून 14 पाझर तलाव असतील, गाव तलाव असेल, बंधारे भरून 900 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणता येणे आपल्याला याच्या माध्यमातून शक्य होणार आहे. त्यामुळं जलसंपदा खातं तर आपल्याकडेच आहे, पण छोटे मोठे जे कामं करायचे त्याचं जलसंधारण खातं सुद्धा संजय राठोड साहेबांकडे आहे. आणि संजय राठोड साहेब हे सुद्धा आपल्या शिवसेना पक्षाचेच मंत्री असल्यामुळं जी तुमची आमची सगळ्यांची भावना आहे, जी तुमची आमच्या सगळ्यांची प्रयत्न आहे का आपल्याला इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी आपण यासाठी प्रयत्न करत आहे. आता रस्त्याच्या बाबतीत मध्ये फ्लेक्स लागले गेले बघितले मी, गावागावाच्या कॉर्नरवरती फ्लेक्स लागले. त्या फ्लेक्सवरती आमदाराचा जाहीर निषेध केला गेला. अरे बाबा नो, पण ते कामं जे होते त्या कामाचे ठेकेदार कोण होते हे जर एकदा त्यांनी जाहीर केलं तर आपण त्याच्यावरती पुढे त्यांना उत्तर देऊ शकतो. तर काळजी करू नका. आदरणीय नामदार साहेबांच्या माध्यमातूनच आज काही कामांना 8 कामं आपल्या मतदारसंघातले झाले होते. तर तुमचं दिग्रस ते रणखामवाडी रस्ता असेल, साकूर ते बिरवाडी रस्ता असेल, तास्करवाडी ते खंडेरावाडी रस्ता असेल, आजच त्याची प्रशासकीय मान्यता साहेबांच्या सूचनेनुसार झालेली आहे. त्यामुळे 4 रस्ते आज मंजूर झाले. राहिलेले 4 रस्ते सुद्धा 1-2 पुढील आठवड्यामध्ये ते सुद्धा मंजूर होऊन येतील. पण या निमित्ताने आपल्याला खरंच सांगाल, आवर्जून सांगाल का आपणही काळजी घेतली पाहिजे का ज्यावेळेस ते खोट्या पद्धतीने नरेटिव्ह सेट करता, बुद्धिभेदाचा प्रकार करता, त्यावेळेस तुमची आमची जबाबदारी ही वाढलेली आता सध्या. काम करायला आदरणीय साहेब आहेच. आता तुमच्या झोळ्या फक्त फाटलेल्या नाही पाहिजे आणि तुमच्यामध्ये एकमत झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आज ज्यावेळेस विरोध करायचा, हा विरोध करताना सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मिळून विरोध केला पाहिजे. पण विरोध कशाला करायचा? चांगल्या कामाला विरोध नाही करायचा, विकास कामाला विरोध नाही करायचा. पण जे 40 वर्षात त्यांना करता आलं नाही आणि 40 वर्षात पराभवानंतर जे तुम्ही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करताय का आता आम्ही हे देतोय, आम्ही ते देतोय, तर त्यावेळेस त्यांना तुम्हाला जाब विचारायची सुद्धा तुम्ही क्षमता ठेवली पाहिजे. त्यांना जाब विचारला पाहिजे का इतक्या वर्षापासून तुम्ही आम्हाला सांगताय आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, तर मग आमचा साकूर पठार भाग पाण्यापासून वंचित का ठेवला होता? का बरं? आज साहेब मंत्री झाले, मी आमदार झालो, मग हे शक्य होतोय का? यापूर्वी सुद्धा हे होऊ शकत होतं. पण मी आवर्जून आपल्याला सांगेल का यापूर्वी आपल्या भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला गेला. कारण जर उद्या पाणी आलं तर उद्या तुमची शेती सुजलाम सुफलाम झाले तुम्ही उद्या तुमच्या भागामध्ये, तर उद्या राजकारणामध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि ही स्पर्धा त्यांना नको होती. म्हणून तुमचा प्रत्येक वेळेस त्यांनी वापर केला गेला असं मला वाटतं. आज अतिशय आनंदाचा म्हणजे 6 उपसा सिंचन योजनेचं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे. ज्या ज्या पद्धतीने त्यांना सूचना झाल्या त्यांनी तत्काळ त्यानुसार पुढे निघाले. यासाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी सुद्धा जो प्रयत्न करावा लागतो त्यासाठी सुद्धा त्यांनी विशेष प्रयत्न करून
जलसंपदा विभागाकडे ही योजना हस्तांतरित होण्यासाठी मगाशी मी सांगितलं तर 17/10/25 रोजी ही विभागाकडे हस्तांतर झाली, म्हणून आपल्याला आज हा दिवस पाहण्याचं सुद्धा भाग्य लाभलंय। यापूर्वी आता ते सांगतील का जलसंधारण विभागाकडून आम्ही उपसा सिंचनचं हे केलं होतं, पण त्यांचे अधिकार किती होते आणि त्यांनी किती प्रयत्न केला। ज्या पद्धतीने आता दरडगाव येथे मे अखेरपर्यंत मुळा धरणाचं पाणी असतं, तर तिथून आपल्याला पाणी पुढे आणण्यासाठी खरशिंदे येथे डीसी घेण्यात आलंय, त्याच्याद्वारे पीडीएम द्वारे पाणी ग्रॅव्हिटीने आपण देतोय। साहेबांनी मगाशी ज्यावेळेस ती पाहणी केली, ती पाहणी करत असतानाच सांगितलं का उद्या पाणी उपलब्ध झाल्यावर परत आमच्या शेतकऱ्यांना विजेची समस्या उद्भवली नाही पाहिजे, यासाठी सुद्धा सोलरवरती सुद्धा त्यांना विजेवरती आणि सोलर हा पर्याय सुद्धा तिथं ठेवायला लावला। म्हणजे उद्या असं नको व्हायला का पाणी आलं आणि विजे अभावी गेलं। गुलाबने सांगितलं या भागाची परिस्थिती यापूर्वी MSCBच्या डिप्या देताना सुद्धा कशा पद्धतीने इथं अडवणूक केली जात होती। या भागामध्ये आता बऱ्यापैकी मला वाटतं दहशत दादागिरी कमी झाली असेल, पण तरी असेल तर त्याला तुम्हाला पुढे यावं लागेल। या भागामध्ये सावकारकीच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांचं शोषण होतंय त्या लोकांना सुद्धा तुम्हाला तक्रारीसाठी पुढे आणा, त्यांच्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी आदरणीय साहेबांच्या बरोबर मी सुद्धा ही जबाबदारी घेतो। आज इथं 2 पंपिंग स्टेशन होते। माझी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना राहील का आता जिथं बॅरेजचं आपण बंधाऱ्याच्या ठिकाणी पाणी घेऊन आलो होतं तिथे एक मोठ्या स्वरूपात एक फ्लेक्स, फक्त त्याच्यावरती फोटो लिमिटेड असले तरी चालेल, पण बॅरेजचं काम आपण कशा पद्धतीने करतो तो फोटो मगाशी जरा बारीक होता। तर या आमच्या भागामध्ये जिथं जिथं आपण आज हे प्रस्तावित करतोय तर त्या गावामधील आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती राहील, आचारसंहितेला अजून वेळ आहे पण आपणही काम करतोय हे दाखवण्याची वेळ आलेली आहे। रद्द झाल्यानंतर रस्त्याचे कामं रद्द झाल्यानंतर किती फ्लेक्स लागले होते इथं, पण त्याला तुम्ही प्रत्युत्तर दिलं नाही। तुम्ही हा विश्वास दाखवणं गरजेचं होतं का आदरणीय नामदार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही हे रस्ते पुन्हा केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। आणि आज या सर्वेक्षण शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा योगायोग बघा, आजच त्याची प्रशासकीय मान्यता सुद्धा त्या रस्त्यांची आली, तर ते कामं का रद्द झाले होते, ते कामं रद्द व्हायला कारणीभूत त्यावेळेचे जे ठेकेदार होते या ठेकेदारांच्या अनास्थेमुळे झाले। आजच म्हणजे आता साहेबांशी मी मागाशी गाडीत बोललो, जांभूळवाडी संदर्भातला सुद्धा जो विषय आहे ते काम कुणी घेतलेलं आहे, कोणाच्या भावाने घेतलेलं आहे, हे सगळ्या जांभूळवाडीने साकूर भागातील लोकांना सुद्धा माहिती असलं पाहिजे। कामं घेऊन कामं न करून आपल्याला बदनाम करण्याचा जो प्रयत्न होतो तो कुठंतरी थांबला पाहिजे। आणि माझी सुद्धा या निमित्ताने साहेबांना विनंती राहील का जांभूळवाडीचं जे काम आहे ते रद्द करून त्याची नव्याने निविदा काढून नवीन पद्धतीने त्याचं काम कसं होईल यासाठी सुद्धा आपल्याकडून सूचना होणं गरजेचं आहे। त्यामुळे आज हा अतिशय खडतर प्रवास वाटत असला तरी याच्यासाठी मगाशी साहेबांनी सांगितलं का 70 ते 80 कोटी रुपये या कामाला खर्च आहे, अजून त्याच्यात जर गरज पडली तर आपण ते सुद्धा देऊ, परंतु या साकूरपाड्या भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय आता आपण थांबणार नाही। 1 वर्षापूर्वी तुम्हाला दादांनी शब्द दिला होता, सुजय दादांनी का पाण्याचा प्रश्न आम्ही सोडून दाखवू। मी आवर्जून सांगतो पुन्हा का 23 तारखेला 1 वर्ष होतंय आणि त्या 23 तारखेच्या आतमध्येच 10 दिवस आधीच तुमच्या साकूरपाड्या भागामध्ये येऊन आपण जे शब्द दिला होता हा शब्द पूर्ण केला नव्हता। मला काळजी आहे, मी सांगितलं होतं का जी जबाबदारी तुम्ही मला दिली त्या जबाबदारीच्या माध्यमातून पुढे जाताना राज्याचे उद्योग मंत्री सुद्धा आपल्याकडे खाता असल्यामुळं उदय सामंत साहेब पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत आम्ही मुंबई येथे बैठक सुद्धा घेतली होती आणि आज शब्द देतो आपल्याला का संगमनेर तालुक्यात जी MIDC येणार आहे ती साकूरपाड्या भागातच होणार आहे। त्यामुळे या भागातील तरुणांना बेरोजगारांना ज्या पद्धतीने इकडच्या चाकण भागात म्हणा किंवा दुसऱ्या भागात कामासाठी जावं लागतं तर ती जाण्याची वेळ निश्चित या पुढील कालावधीमध्ये येणार नाही, परंतु आता तुम्हाला ही जबाबदारी घेऊन पुढे चालावं लागेल। येणारा पुढचा काळ पुन्हा निवडणुकीचा काळ आहे, यामध्ये आपण कामाच्या जीवावरती आपण विकासाच्या जीवावरती आपल्याला मतं मागायचे। 40 वर्ष आणि आपला 11 महिन्याचा 1 वर्षाचा कालावधी याची तुलना आज सर्वसामान्य लोक करतायत। ही तुलना का होतीये, आपण काम करतोय आणि ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस निश्चित आपल्याला बदनाम सुद्धा करण्याचा प्रयत्न होतो। आज 150 ते 200 तरुण माझ्या विरोधात सोशल मीडियावरती फेक अकाउंटला पगारी लोक त्यांनी बसवलेत, पण मी त्याची पर्वा करत नाही। साहेबांनी सांगितलंय का अजिबात तुम्ही याची काही काळजी करायची नाही, या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, कारण ज्यावेळेस तुमचं काम योग्य असतं तुमची वाटचाल योग्य असती, ज्यावेळेस जनतेचा विश्वास तुमच्या बरोबर असतो जनता तुमच्या बरोबर असती
त्यावेळेस तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न कुठंतरी आता थांबल. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून आपण दाखवून देऊया का आम्ही जनतेने जे 1 वर्षापूर्वी ठरवलं होतं, 1 वर्षापूर्वी जी मला संधी दिली होती, ही संधी पुन्हा मागच्या नोव्हेंबरला तुम्ही मला ही संधी विधानसभेला दिली. आता जी संधी द्यायची ती जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेसाठी द्यायची. त्या माध्यमातून राहिलेला जो काही विकास आहे हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. रस्ते सुद्धा होणार. आता मला सांगा, 40 वर्ष आमदार असताना ज्या गोष्टी झाल्या नाही, आज तुमच्याकडे येऊन सांगताय का मी करतो, कुठून करणार? केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत, राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे, संगमनेरमध्ये आमदार आपला असताना, तुमचा मुलगा तुमचा भाऊ असताना कामं कोणाकडून होणार? हे ज्यावेळेस तुम्ही गावागावामध्ये पारावरती बसाल त्यावेळेस या लोकांना पटवून दिलं पाहिजे. आज तरुणांची, लाडक्या बहिणींची, शेतकऱ्यांची आपल्याबरोबर येण्याची इच्छा आपल्याबरोबर आहेच आहे, परंतु जो थोडाफार वर्ग आज विकासाची वाट पाहत होता, गेले काही पिढ्या गेल्या असेल, पाणी पाहायला नाही मिळालं, आज या भागामध्ये आपण पाणी देतो. त्याच पद्धतीने मागील आठवड्यामध्ये साहेबांनी नान्नज तुम्हाला येथे सुद्धा आपण जे भोजापूर पूरचारीचा संदर्भात चर्चा केली होती, तो सुद्धा दिलेला शब्द पूर्ण केला. 44 कोटी रुपयाचा निधी त्या कामासाठी देऊन त्या कामाचा सुद्धा शुभारंभ लवकर म्हणजे शुभारंभ आपण केलाय. त्यामुळे राहिलेले साकूर पठार भाग असेल, तळेगाव निमून भाग असेल, आता पाण्या विधानसभेचे आपल्याला लढताना आपण केलेल्या कामावरती आपण मतं मागण्यासाठी पुढे गेलं पाहिजे. जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा आपण केलेल्या कामावरती पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. या भागातील ज्या MSEBच्या माध्यमातून सुद्धा ज्या काही सूचना असतील, मला वाटतं आता बऱ्यापैकी सुधारणा MSEBच्या अधिकाऱ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये बी झालेल्या आहेत. तरी काही तक्रारी असतील, अडचणी असतील तर त्या निश्चित ते सुद्धा सुधारून घेतील. आणि ज्या पद्धतीने सांगितलं मगाशी, रस्त्याचे कामं सुद्धा साहेबांच्याच माध्यमातून होतील. बंधारे असेल, छोटे मोठे दुरुस्तीचे कामं सुद्धा होतील, सगळे कामं होतील. तुम्ही सगळ्यांनी आता एक संघपणे आपल्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहण्याची गरज आहे. त्यामुळं शिंदोडीचा रोड सुद्धा, गुलाबला काळजी जास्त आहे, गुलाबने पाठवलं, शिंदोडीचा रोड सुद्धा मंजूर झाला सांगा. गुलाब तो सुद्धा झालेला आहे. त्यामुळं ज्या ज्या काही तुमच्या सूचना, मागण्या आहेत त्याच्यावरती साहेब नेहमी सकारात्मक असतात. साहेबांबरोबर मी सुद्धा साहेबांच्या स्थानी तयार झाला असल्यामुळं माझ्याकडे बी अर्ज आल्यानंतर कित्येक लोकांनी अनुभव घेतला असेल. जी साहेबांची पद्धत आहे, आलेल्या अर्जावरती तत्काळ काम करून त्या माणसाचं समाधान कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळं आता तुमच्याकडे MIDC येते, पाणी येतंय, तुमच्याकडे आरोग्याचा सुद्धा जो प्रश्न होता तो सुद्धा सुटलाय. त्यामुळे आता बऱ्यापैकी मला वाटतं प्रश्न तुमचे सुटत चाललेत. परंतु काही प्रश्न असे न सुटणारे जरी असले तरी आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. काहींना वेगवेगळे धरणं पाहिजे होते, पण त्यांना या निमित्ताने सांगेल मी आवर्जून का 2006 मध्ये तुम्ही काय ऍफिडेव्हिट करून दिलं होतं हे एकदा तुम्ही बी जनतेसमोर दिलं तर या जनतेला सुद्धा कळेल का आतापर्यंत संगमनेरमध्ये बंधारे, धरणं करायला ज्या अडचणी येत होत्या या कोणामुळे येत होत्या. त्यामुळे त्या खोलात न जाता टीका टिप्पणीला कमी वेळ द्या, विकासासाठी जास्त वेळ द्या. आपण जे काम केलंय, एक गाव सांगा मला तुम्ही असं का तुमच्या गावामध्ये निधी नाही आला, प्रत्येक गावामध्ये निधी आला. मग त्या गावातील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच नुसतं काम न करता प्रत्येक कार्यकर्त्याच्या घराबरोबर जाऊन समोरच्यांना आपल्याला खरा बुवाजी पाटलाला आपली खरी श्रद्धांजली कधी होईल, या भागातील जिल्हा परिषद पंचायत समिती ज्यावेळेस आपला भगवा इथं फडकल त्यावेळेस खरी ती आपल्याला श्रद्धांजली राहील. आणि मला खात्री आहे, विश्वास आहे का येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करताना आपण या तालुक्यामध्ये विकासाची गंगा उभी करू. हा परिसर सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही, या निमित्ताने आपल्याला खात्री देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा. तर बघताय काय, आजच संपर्क करा. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्कासाठी क्रमांक आहे 942 0636 736 किंवा 8208 423324.